मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील डहाणू तालुक्यातील चारोटी नाक्याजवळ 20 एप्रिलला एका रसायन वाहतूक करणाऱ्या टँकरमधून गळती झाल्याची गंभीर घटना घडली। सोडियम क्लोराईडची वाहतूक करणाऱ्या या टँकरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे गळती सुरू झाली होती। वाऱ्यासोबत हे रसायन परिसरात पसरल्याने काही काळ मोठी खळबळ उडाली। या गळतीमुळे परिसरात उग्र वास पसरला होता। गॅस सदृश्य धुरामुळे महामार्गावरील प्रवासी आणि चारोटी नाक्याजवळील स्थानिक नागरिकांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला। तसेच काहींनी त्वचेवर खाज सुटल्याच्या तक्रारी केल्या। परिस्थिती गंभीर होत असल्याने नागरिकांमध्ये काही काळ घबराहट निर्माण झाली। घटनेची माहिती मिळताच पालघर पोलीस आणि अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। अग्निशमन दलाच्या 2 गाड्यांच्या मदतीने रसायनावर पाण्याचा फवारा मारून गळती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू करण्यात आले। पोलिसांनीही तत्काळ वाहतूक नियंत्रणात घेत परिस्थिती सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला। सुरक्षेच्या दृष्टीने गुजरातहून मुंबईकडे येणारा चारोटी नाक्यावरील सर्व्हिस रोड तात्पुरता बंद करण्यात आला होता। मुख्य महामार्गावरील वाहतूक काही काळ धीम्या गतीने सुरू ठेवण्यात आली। तसेच या भागातून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना वाहनांच्या काचा बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या। प्रशासनाच्या तात्काळ हस्तक्षेपामुळे परिस्थिती नियंत्रणात आली असून सध्या कोणताही मोठा धोका नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। अशा आपत्कालीन परिस्थितीत घाबरून न जाता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे। स्वतःची आणि इतरांची सुरक्षितता राखण्यासाठी सतर्कता आणि संयम राखा। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।